भालजींचा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ धोक्यात। स्टुडिओचा ताबा लता दीदींकडेच राहणार। चित्रपट महामंडळाची याचिका कोल्हापूर कोर्टाने फेटाळली। नाशिकमध्ये जात पंचायतीविरुद्ध अखेर 4 दिवसांनंतर गुन्हा दाखल। आंतरजातीय विवाह केल्यामुळे पुण्यातही श्रीगौड ब्राह्मण समाजात 7 कुटुंबांना केलं बहिष्कृत। मी जनतेची जाहीरपणाने माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि जेवढं फर्निचर हे नुकसान झालेलं ते नव्यानं मी विकत घेऊन आणून देतो। लक्ष्मण ढोबळेंनी सरकारी बंगला सोडताना सर्व वस्तू सोबत नेल्याची पीडब्ल्यूडीची तक्रार। कार्यकर्त्यांकडून चूक झाल्याचं सांगत ढोबळेंनी व्यक्त केली दिलगिरी। जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंविरोधातल्या याचिकेची मुंबई हायकोर्टाने घेतली गंभीर दखल। जमीन खरेदी आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याचे दिले आदेश। अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाविरोधात वारकरी आक्रमक। 2 दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार नसल्याचा दिला इशारा। आता पोपट पाळणाऱ्यांना भरावा लागणार 25,000 रुपये दंड। पाळीव पोपट पिंजऱ्यातून मुक्त करण्याचा वन खात्याचा आदेश। आणि विठुरायाच्या गजरात इंदापूरमध्ये रंगलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण। रांगोळ्यांच्या पायघड्यांनी पालखीचं झालं स्वागत।